शुभ संध्याकाळ. आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. कसे आहात? बरे आहात ना? आणि मी पण बरी आहे. आलेली आहे गार्डनच्या काही कामासाठी. कामं काही उरकून घ्यावं म्हणून. उरकून घ्यायचं म्हणजे काय, पाणी घालायचं मुख्य काम राहिलेलं आहे. खूप दिवसापासून पाणी घातलेलं नाही. पाऊस येईल ह्या विचाराने पाणी घालायचं राहून गेलेलं आहे. आणि झाडं एकदम बघा कशी वाळून गेलेली आहेत. चला मी दाखवते. आता हे जे दोडक्याची वेल आलेली आहे सर्व गार्डनला घेरलेली आहे. हे पहा, फुलाच्या झाडाला, मिरच्याच्या झाडाला, टमाटरच्या झाडाला पूर्ण विळखा घातलेली आहे. आता ते थोडं थोडं मी सोडवते आणि परत तिकडं बांधते. परत दुसऱ्या दिवशी किंवा 2 दिवस झालं बघितलं की आणि त्याच्या जे धागे जे असतात ते पूर्ण त्याला आणि घेरलेलेच असतात. हे पहा कसे असं घेरलेले आहेत. किती बांधायला लागले, साईडला करायला लागले, पण हे पहा कसं बघा हे सगळ्या झाडाला असं घेरलेलं आहे. हे पहा आंबाड्याची भाजी किती वाळवून गेलेली आहे आणि वरून ही वेल त्याच्यावरही जाऊन पडत आहे. आता काय करावं, वेल एवढी मोठी पसरलेली आहे, त्याला तोडूनही टाकायचं मन होत नाही. आता बघाव थोडे दोडके लागतील का असा विचार आहे, पण त्याचं घेरणं खूप मोठं आहे बघा. एवढा एरिया गार्डनचा पूर्ण त्याला पुरत नाही. आणखीन अजून झाडावरही पूर्ण गेलेलं आहे. सगळे झाडावरती सीताफळ आणि शेवग्याचं आणि अमरूद अशा सगळ्या झाडावरती ते पोहोचलेलं आहे. आणि असे छोटे छोटे पॉट तर मग ते काहीच नाही, त्याला तर पूर्ण विळखाच घातलेला आहे. हे पहा कसं सगळं वाळून गेलेलं आहे. मंडळी इकडं कसं ना अजिबात पाऊस नाही आणि त्यामुळे ना खूपच प्रॉब्लेम झालेला आहे. शेतकरी लोक तर खूपच चिंतेत बसलेले आहेत. कधी पाऊस पडणार आणि कधी त्यांची पेरणी होणार असं सगळं विचार इकडं खूपच चाललेलं आहे. आता हे बघा मी वेलीला असं बांधून घेते, थोडं घेतले आता पूर्ण बांधून थोडंसं वरीच चढवले, म्हणजे होता होईल तेवढं त्याला वरीच चढवण्याचा प्रयत्न करते. हे पहा शेंगा तोडून घेतले, चवळीच्या शेंगा. असं सगळं थोडं काहीतरी, काही हात फिरत राहिला ना गार्डनमध्ये आपल्याला काही ना काही मिळतं. म्हणजे आपण करतो ना काहीतरी कष्ट, तर त्याचा मोबदला आपल्याला गार्डन जरूर देते. फक्त आपल्याकडे थोडंसं धैर्य पाहिजे, संयम पाहिजे. म्हणजे वाट पाहायचं, थोडा वेळ प्रतीक्षा करायचं, मग आपल्याला सर्व काही भेटतं. लगेच असं आपण केलो मेहनत आणि लगेच आपल्याला उद्या भाजीपाला मिळावं असं गार्डनमध्ये होत नाही. ही जी धरणी माता आहे ना, ही काळी माती आहे ना, कधी ना कधी आपल्याला मुबलक प्रमाणात देते, पण फक्त थोडा वेळ द्यावं लागतं. तसा वेळ यावं लागतो. काही आपल्याकडे कमतरता राहून जाते ना आपल्या कामामध्ये सुद्धा. आपण काय एवढं परफेक्ट नसतो ना गार्डनिंगमध्ये. काही आपलंही चुकलेलं असतं, किंवा सूर्यप्रकाश येत नाही, किंवा काही त्याला कमी जास्त मातीत झालेलं असतं. त्यामुळं आपल्याला वाटतं की हे येत नाही. आपण एवढं मेहनत करतो, कष्ट करतो, भाजी लावतो, सगळं करतो आणि असं येत नाही असं पाहून आपण लगेच निगेटिव्ह विचार करायला लागतो आणि डिमोटिवेट होतो. तर असं व्हायचं नाही. गार्डनिंगचं कामामध्ये तुम्हाला धैर्य पाहिजे. धैर्य असल्याशिवाय तुम्हाला धरणी माता वेळ आल्याशिवाय तुम्हाला काहीच देत नाही. तुम्ही फक्त कष्ट करायला तयार व्हावं. आता बघा मी शेवग्याच्या शेंगा तोडल्या. आता ते पण तोडायचंही कष्टाचंच असतं, लावायचं कष्टाचंच असतं. आपल्या पोटात जाईपर्यंत सगळे कामं कष्टाचेच असतात. असं कोणतंही सुकून, कोणतंही शांतीनं असं मिळालेलं नसतं. फक्त आपल्याकडे धैर्य असलं ना सर्व काही साध्य होतं. तर पहा आणखीन एक शेंग तोडून घेतली. आता शेंग लागायचं प्रमाण, फुलं भरपूर आहेत. आता लहान लहान आहेत शेंगा, भरपूर लागतील. त्याचं कधी एकदम भार येतो, मग थोडं कमी होतो, मग भार येतो, मग कमी होतो. आता मी तोंडले तोडायला लागले. तोंडलेसुद्धा त्या वेलीमध्ये मोठे मोठे पानं आहेत ना दोडक्याचे, त्याच्यामध्ये झाकून गेलेलं आहे. असं शोधून शोधून असं काढावं लागतं की कुठं काय लागले असतील, कुठं तोंडले आहेत. असं हे बघा तोंडले दाखवते तुम्हाला. असे मध्ये तेही हिरवे आणि पानं पण हिरवे, त्यामध्ये सर्व लपून गेलेले आहेत. हे पहा इकडं किती लागलेले आहेत. पहा तुम्हाला दिसायला लागले की नाही माहिती नाही, पण वरती खूप आहेत. हे तोडणंसुद्धा शक्यच नाही, पण मी प्रयत्न करते. हे जे लाकूड आहे ना माझ्याकडे, त्याच्यानं मी प्रयत्न करते, पण तिच्यामुळं वेल डॅमेज होते आणि जे झाडावर चढलेलं आहे त्याचीसुद्धा फांदी तुटण्याची दाट शक्यता असते.
आणि हे बघा सीताफळ किती छान लागलेलं आहे. सीताफळसुद्धा असं एक एक वस्तू आपल्याला मिळत राहतात. गार्डनमध्ये कसं एकदाच सर्व वस्तू आपल्याला मिळत नसतात. कधी हे मिळालं, कधी ते मिळालं आणि तेवढ्यात आपण समाधान मानून घेतलं पाहिजे. आता ह्या लाकडानं ना मी तोडत आहे. सीताफळही तोडते आणि तोंडले पण तोडते. एकाच ठिकाणी सर्व आलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला कष्ट घ्यावं लागेल ह्या कामासाठी. असं एकदम दे रे हरी पलंगावरी असं काम नाही. हे गार्डनिंगचं असं काम नाही आहे. कष्ट भरपूर आहे हिच्यामध्ये. तर आज म्हणलं थोडं पाणीही द्यावं आणि जे जे आपल्याला भाजीपाला काही मिळते का तेही पाहावं. अजून बी टाकायचं तर मग त्याला भरपूर वेळ पाहिजे आपल्याला. आणखीन बी टाकायचं आहे. टाकतही राहावं लागतं, काही काढत राहावं लागतं. आता आंबाड्याचं बी टाकावं, भेंडीचं बी टाकावं. त्या दिवशी दोडक्याचं बी लावलेलं होतं तर ते आलेलं आहे, दाखवते तुम्हाला मी. आणि खूप छान ते दोडके वेगळ्या टाईपचे जे दोडके असतात ना ते दोडके लावलेली आहे मी. तसे दोडकीची भाजी ना छान होते. आता ही जी वेल आलेली आहे ना हे तूप दोडका, तेवढं टेस्टी भाजी होत नसते याची आणि खूप फळ लागतं ह्याला लागलं तर. तर चला मग तोडायचं तर माझं झालेलं आहे. 3 वस्तू मी तोडलेल्या आहे. आयरन पत्ता पण तोडलेला आहे मी भाजीत घालायसाठी म्हणून आणि तोडलेली आहे. तुम्हाला दाखवतेच मी शेवटी. शेवग्याचं पण तोडलेलं आहे. आता हे बघा जे पेरू आहेत ना पिवळे पिवळे तुटून पडलेले आहेत एकदम गार्डनमध्ये सडून गेलेले आहेत. ते सगळे गोळा करते आता मी टोपल्यामध्ये आणि तिकडे टाकून देते म्हणजे स्वच्छ होईल गार्डन. तर ते करणंही खूप आवश्यक आहे. आता कसं किडे लागायला लागलेले आहेत पेरूमध्ये आणि पिकून पडत आहेत खाली आणि झाडाचे तोडणं आम्हाला होईना झाले. आता वेळ तेवढा मिळत नाही तर त्यामुळं ना कोणी खातही नाही असं झालेलं आहे. तर वेचून एक एक मला तिकडं आता टाकल्याशिवाय तर गत्यंतरच नाही. नाहीतर सगळं वास गार्डनमध्ये भरपूर मग दुर्गंध होईल. म्हणून मी आता सगळं साफसफाई करून घेते. आता हेच मेन काम असतं ना, साफसफाई ठेवणं, झाडाला स्वच्छ ठेवणं, गार्डन स्वच्छ ठेवणं, फूल पत्ते व्यवस्थित यासारखी त्यांना तसं वातावरण निर्माण करणं. हेच गार्डनिंग म्हणजे काय असतं हेच असतं. आणि वेळेवर पाणी देणं. पाणीच दिलं नाही मी 2-3 दिवस, ही माझ्याकडनं चूक झालेली आहे. सगळं वाळलेलं आहे. झाडं एकदम असं वाळून गेलेली आहेत. कारण मी काय पाऊस येईल, आज रात्री तरी येईल, आता पावसाळा दिवस आहे अशा विचारानं मी ते सोडलेलं आहे. पण रात्रीही पाऊस नाही, दिवसाही पाऊस नाही आणि असं करण्यामध्ये माझे झाडं वाळून गेलेले आहेत. आता हे बघा किती कचरा आणि पेरू असं पडलेले निघालेलं आहे. हे वेळेवर काढून टाकावं लागतं, तेव्हा गार्डन स्वच्छ होते. आणि ते मी अगोदर करत असते. केव्हा गार्डनमध्ये आलं की स्वच्छतेचं अगोदर ध्यान ठेवत असते, मग नंतर बाकीचं काम काही राहिलेलं. आता ना पाणी घालून घेते कारण सगळे झाडं वाळून गेलेले आहेत आणि केव्हा इकडे पाऊस पडेल आणि केव्हा शेतकऱ्यांचं सगळ्यांचं भलं होईल आता देवाच्याच हातामध्ये आहे. शेतकरी सगळे आपलं रान तयार करून बी आणून खात वगैरे आणून सगळं आणून तयारीनं बसलेले आहेत. देवा पाऊस पडू दे असं म्हणून सारखं प्रार्थना करत आहेत. पाहावं आता काय होते. सगळं काही देवाच्या हातात असतं. आता जुलै पण बघा अर्धा महिना निघून गेला. हे बघा आता मला एवढं सगळे भाजीपाला थोडा का होईना मिळाला. खूप छान वाटतं आपण कष्ट करतो ते मिळतं म्हणून. तर चला मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. असंच आपली साथ राहू द्या. जय हिंद. धन्यवाद.